तुला शपथ आहे, तुला तुझ्या मंगळसूत्राची शपथ आहे। आत्या, प्लीज सांग ना बाळा। आणि तसं मी माझं समजा आयुष्य या घरासाठीच खर्च होणार होतं। नाही भर बाळा, खोटं आहे हे सगळं खोटं आहे। तुझं काहीतरी गैरसमज झाला, गुरुजी असं तुला का सांगतील बाळा? नाही, हे तुझं ना ऐकण्यात काहीतरी चुकलंय, असं नाही काही आहे। आत्या, आत्या तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा। हे बघा, काय बी झालं तरी हेच खरं आहे। आयुष्य तुझं आहे, कुणावरही आयुष्य उधळून देणं इतकं सोपं नाहीये। पूजेचं समापन झाल्यानंतर तुला माघार घेता येणार नाही। तुम्हीच बघा ना आत्या, गुरुजींनी पूजा केल्यानंतरच तर समजा चांगलं होत चाललंय या घरात। म्हणजे गुरुजी म्हणतात तसंच होतंय समजा। म्हणजे माझी जाण्याची वेळ आली आता। गप्प बस, असं काही बोलू नको। आत्या, हे बघा, गुरुजी म्हणले तसंच होणार असेल समजा तर मी मरणार आहे नक्की। नाही बाळा, असं काही होणार। होय आत्या, हे बघा, मी जर जगणारच नसेल तर माझ्या मंगळसूत्राचं सत्य आदित्य सरांना सांगून त्यांना आयुष्यभरासाठी अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे? मी गेल्यानंतर आदित्य सर थोडे दिवस रडतील, मग सावरतील स्वतःला। तुम्ही, माझा बा, माझा गणी, माझ्या देवी आई, श्रीकांत सर, प्रिया मॅडम, प्रीतम सर,